नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोदी सरकारनं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवलाय. राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल, डेटासह एप्स्टीन फाईल्स आणि व्यापारी करारावरून केंद्र सरकारवर केला जोरदार प्रहार. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजर्षी शाहू आघाडीचा असावा असं आम्हालाही वाटतं, मात्र आम्ही महायुतीसोबतच राहू, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी स्पष्ट केली भूमिका. सत्ताधाऱ्यांनो, मेल्यानंतर काही नको, जिवंतपणी पेन्शन वाढ द्या, ईपीएस पेन्शन धारकांची मागणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांवरील वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत हरीश कांबळे यांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका. 5 मार्चला होणार सुनावणी. आणि कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोदी सरकारनं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवलाय असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सभागृहात केला. तुम्ही देशाला, भारत मातेला, आईला विकलं, लाज वाटत नाही का, असा सवाल करून त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. डेटासह एप्स्टीन फाईल्स, व्यापारी करारावरून त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेसोबतचा व्यापार करार, एप्स्टीन फाईल्समधील खुलासे आणि अर्थसंकल्पाबाबतही सरकारवर टीका केली. ज्या डेटाच्या जोरावर भारत 21व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा मोदी सरकारनं परकीयांच्या हाती सोपवलाय असा आरोप राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. केंद्र सरकारनं भारताला विकलं आहे. तुम्ही आमची आई भारत माता विकली आहे. भारत माता विकण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का, असा घणाघात त्यांनी केला. पंतप्रधानांनी भारत का विकला? कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी मान घट्ट धरली आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसत असल्याचं राहुल गांधींनी सभागृहात सांगितलं. स्पीकर साहब, मैंने बोला जब चोक लगाते हैं दूसरे व्यक्ति की आंख में देखते हो तो डर दिखता है सर. पीएम की आंख में डर दिखता है, दिख रहा है सर. सर आंख में आंख नहीं मिला पाते हैं. सभागृहातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना अमेरिकन न्याय विभागाकडे एप्स्टीन प्रकरणांशी संबंधित फाईल्स असल्याचं सांगितलं. यामध्ये हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांची नावं असल्याचं सांगितलं. अदानी यांच्यावर एक खटला सुरू आहे. त्यांना समन्स बजावण्यात आलंय आणि त्यांनी 18 महिन्यांपासून प्रतिसाद दिला नाही. पंतप्रधानांवर दबाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस फाइल्स हैं एप्स्टीन पे. हरदीप पुरी का नाम उसमें है, अनिल अंबानी का नाम उसमें है. अदानी का केस चल रहा है, उसमें समन्स आई हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया ने 18 महीने के लिए रिप्लाई नहीं दिया है. डायरेक्ट प्रेशर है प्राइम मिनिस्टर पे, वो सब जानते हैं. बट मेन बात ये है, देखिए, बिना प्रेशर कोई हिंदुस्तान का प्राइम मिनिस्टर ये नहीं कर सकता है. जो हुआ है, जो किसानों के साथ हुआ है, डेटा के साथ हुआ है, डिफेंस के साथ हुआ है, एनर्जी सिक्योरिटी के साथ हुआ है, कोई प्रधानमंत्री नहीं कर सकता है नॉर्मल सिचुएशन में. वो जब ही करेगा जब किसी ने मतलब चोक लगा रखा है, ग्रिप ले रखी है और चोक लगा रखा है. थैंक यू. चले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना सभागृहात 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले. सरकारनं व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला असून सरकारनं आपली ऊर्जा सुरक्षा अमेरिकेला सोपवल्याचा आरोप केला. जर भारतानं अमेरिकेची इच्छा नसलेल्या कुठल्या देशाकडून तेल खरेदी केलं तर ते भारताला शिक्षा करतील. आपलं टॅरिफ पुन्हा 50% वाढवतील. कोणत्याही पंतप्रधानांनी याआधी हे केलेलं नाही आणि तुमच्यानंतर कोणतेही पंतप्रधान हे करणार नाहीत, असं राहुल गांधी सभागृहात म्हणाले.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजर्षी शाहू आघाडीचा असावा असं आम्हालाही वाटतंय. मात्र महायुतीचा घटक पक्ष असल्यानं याबाबत महायुती जो निर्णय घेईल त्याबरोबर राहू असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. आम्ही महायुतीचे घटक पक्ष असल्यानं महायुती सोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शाहू विकास आघाडीला राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना या दोन्ही गटाने राष्ट्रवादी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आम्ही महायुतीचे घटक पक्ष असल्यामुळे महायुती बरोबरच राहणार. महायुती बरोबरच राहणार आम्ही. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीनं दावा केलेला तर आहेच, मात्र निर्णायक जी काही आकडेवारी आहे ती तुमच्याकडे आहे. काही पदांच्या संदर्भात काही तुमचा ब्लेम असणार आहे का किंवा दावा असणार आहे का पदांवर? महायुती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही असणार. शिरोळ तालुक्यात आपण बघितलं 7 पैकी 4 ठिकाणी आपल्याला यश मिळालेलं आहे. 2 ठिकाणी आमच्या थोडक्यात उमेदवार आमची पराभूत झाले, नाहीतर आमची संख्या ही 6 वर गेली असते. तुमच्या आघाडीवरून काय पदाची अपेक्षा आहे का? आघाडी म्हणून पदाची काय अपेक्षा? निश्चितपणे आम्हाला सुद्धा वाटते जिल्हा परिषद अध्यक्ष आमचा रायसी शाहू आघाडीचा असावा, पण ही महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे महायुती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील 5 गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. याबाबत वन विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हरीश कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. यावर 5 मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील उखळू, उदगिरी, निनाई परळे, आंबा, मणदूर या 5 गावांमध्ये बिबटे, वाघ आणि गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं गावकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. या संदर्भात हरीश कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याची 5 मार्चला सुनावणी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते हरीश कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. न्यायालयाचं कामकाज सुरू होताच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन खंडपीठानं 15 सेकंदांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाची दखल घेतली आणि सरकारला नोटीस बजावली. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती RG अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी गावकऱ्यांच्या वेदना अत्यंत संवेदनशीलतेने समजून घेतल्या. गावकऱ्यांनी अनेक मागण्या यावेळी केल्या. न्यायालयानं सरकारी पक्षाला गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेमके काय प्रयत्न केले जातात याचं स्पष्टीकरण 5 मार्चला देण्याचे निर्देश दिलेत. यासह प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे संकेत सुद्धा दिलेत. गेल्या 10 वर्षांमध्ये स्थानिक म्हणून आम्ही तिथल्या बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना, ज्या ज्या गावांना या वन्यजीवांचा त्रास होतोय त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आंदोलने, मोर्चे, निवेदने या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु कुठल्याही पद्धतीनं वन विभाग त्याला प्रत्युत्तर देत नाही आहे. आत्ता तर खऱ्या अर्थानं त्यांनी बघायला गेलं तर व्याघ्र प्रकल्प वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. उपाययोजना शून्य आणि वाघांची संख्या वाढवायचं असा त्यांचा हेतू आहे. मुळात स्थानिक म्हणून आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय. आमची मूळ मागणी जी आहे की उपाययोजना तुम्ही फेन्सिंग करण्यात यावं, रॅपिड फोर्स तिथं निर्माण करण्यात यावी, मुलांच्या शिक्षणासाठी येण्या जाण्यासाठी तिथं सोय करण्यात यावी, परंतु असल्या कुठल्याही न करता तुम्ही आता व्याघ्र प्रकल्प करताय. तर हा धोका ओळखून आम्ही सगळ्यांनी न्यायालयीन लढा द्यायचा ठरवलं आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने याचिका वगैरे दाखल केलेली आहे आणि 5 तारखेला देखील नोटीस इश्यू वगैरे करण्यात आलेली आहे आणि येत्या 5 मार्चमध्ये पुढची हिअरिंग लावण्यात आलेली आहे. यावेळी ॲडव्होकेट रविराज बिरजे, ॲडव्होकेट योगेश सावंत, ॲडव्होकेट कार्तिक पाटील यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. सर्व पेन्शनरना किमान 9,000 रुपये दरमहा पेन्शन देण्यात यावी. पेन्शनर आणि त्याच्या जोडीदाराला संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया युनायटेड ॲक्शन कमिटी ऑफ EPS पेन्शनर असोसिएशनच्या वतीनं कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. देशभरात 80 लाखांहून अधिक पेन्शनर आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 नुसार सरकारनं पूर्ण क्षमतेनं आणि विकासाच्या प्रमाणात वृद्धांना सहाय्य करणं आवश्यक आहे. मात्र सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय.
पेन्शनरांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया युनायटेड क्षण कमिटी ऑफ EPS पेन्शनर असोसिएशनच्या वतीनं कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांनो, मेल्यानंतर काही नको, जिवंतपणी पेन्शन वाढ द्या, थाळी भरली भांडवलदारांची, पेन्शनरांची थाळी रिकामी, प्रॉव्हिडंट फंडाची 15,000 रुपयांची मर्यादा रद्द करा, अशा आशयाचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येनं पेन्शनर या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सर्व पेन्शनरांना किमान 9,000 रुपये दरमहा पेन्शन आणि महागाई भत्ता देण्यात यावा. पेन्शनर आणि त्याच्या जोडीदाराला संपूर्ण वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात यावी. स्वस्त धान्य दुकानातून वाजवी दरात जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात. खासगी आणि सरकारी प्रवासात सवलत देण्यात यावी. पेन्शनर आणि जोडीदाराच्या अंत्यविधीसाठी 5,000ची आर्थिक मदत देण्यात यावी. E609 या ठरावाद्वारे 2014 सालात केलेले सर्व बदल रद्द करण्यात यावेत. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे महासचिव अतुल दिघे यांनी दिलाय. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाचे 80 लाखपेक्षा अधिक पेन्शनर हे सरकारच्या धोरणाचे बळी ठरले असून ते अतिशय हालाखीत जीवन जगत आहेत. अशा स्थितीमध्ये देशभरातील पेन्शनर संघटना एकत्र येऊन त्यांनी युनायटेड ॲक्शन कमिटी तयार केलेली आहे आणि ह्या कमिटीच्या माध्यमातून देशातील अनेक जिल्ह्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड ऑफिसच्या दारात किंवा जिथे प्रॉव्हिडंट फंड ऑफिस नाही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये गेले 3 दिवस पेन्शनर धरणे धरत आहेत. हे सर्व केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे सुरू असून केंद्र सरकारची भूमिका बदलल्याशिवाय या ठिकाणी पेन्शनरांना न्याय मिळणार नाही आता पेन्शनरांच्या पक्केपणानं लक्षात आलेलं आहे. त्या दृष्टीनं देशभरातील संघटना एकत्र येऊन इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील अशा स्वरूपाचं इशारापत्र धरणे धरणारे पेन्शनर या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवणार आहेत. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्यासह पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या पेन्शनरांना किमान पेन्शन दरमहा 1,000 रुपये दिली जाते. सध्याच्या महागाईच्या काळात 1,000 रुपये पेन्शन म्हणजे कामगारांची मोदी सरकारनं केलेली क्रूर चेष्टाच होय. याबद्दल गेल्या काही वर्षांपासून कामगार आंदोलनं करत असताना सुद्धा केंद्र सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे कामगार वर्गात संतापाची भावना आहे. कोल्हापूर शहरातील रिक्षा थांब्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय, महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे झाला होता. यामध्ये 170 पैकी 3च रिक्षा थांब्यांना मंजुरी मिळाल्यानं याबाबत बाजू मांडण्यासाठी आज रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्यानं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर अचानक उठून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निषेध केला. कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींकडून वारंवार रिक्षा थांब्यांचा सर्व्हे करण्याविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मागणी करण्यात येत होती. त्यासाठी बाबा इंदुलकर, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी यांच्यासह प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन 2 महिन्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. शहरात 170 रिक्षा थांब्यांची मागणी होती. मात्र सर्व्हेनंतर अतिक्रमण, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशी वेगवेगळी कारणं पुढं करत 3च थांबे मंजूर केल्याचं या कार्यालयाकडून रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं. याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी रिक्षा संघटनांकडून बैठकीचं आयोजन करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विनंती करण्यात आली. त्यानंतर आज बैठकीचं आयोजन केलं होतं. मुळात या बैठकीसाठी महापालिकेकडून नगर अभियंता आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून निरीक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधींनी हा बैठकीचा फार्स असल्याचा आरोप केला. या तिन्ही विभागांचा एकमेकांशी समन्वय नाही, त्यामुळे हा सर्व्हे व्यवस्थित झालेला नाही असा आरोप करण्यात आला. दरम्यान बैठक सुरू असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार असल्याचं सांगत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर हे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची संमती घेऊन बाहेर पडू लागले.
यावेळी संघटनांचे प्रतिनिधी संतप्त झाले. बैठक अर्धवट सोडून जाणाऱ्या भोर यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी अरुण घोरपडे, विजय गायकवाड, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, संदेश गायकवाड, रमेश पोवार यांच्यासह रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच सर्व विकास कामं वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीनं पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठकीत दिले. मंजूर असलेला सर्व निधी मार्च अखेर खर्च व्हावा, तसंच ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असं सहपालकमंत्री माधुरीताई पिसाळ यांनी या बैठकीत सांगितलं. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विषय सूचीचं वाचन केलं. मागील बैठकीतील विषयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच सर्व विकासकामं वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीनं पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले. चालू आर्थिक वर्षात 764 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आत्तापर्यंत 307 कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी विहित कालावधीत खर्च करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 642 कोटींपैकी 229 कोटी तर विशेष घटक योजनेतील 120 कोटींपैकी 77 कोटी रुपयांचा खर्च झालाय. पुढील सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी 554 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण 1093 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून या संदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री आंबेडकर यांनी दिली. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंजूर निधी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे खर्च करण्याचे निर्देश देत ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे त्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यात 6 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास समितीनं मंजुरी दिली. बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरात परिचारिकांसाठी निरंतर व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेला 1000हून अधिक परिचारिकांची उपस्थिती होती. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनं राज्यातील परिचारिकांचं प्रमाणपत्र नूतनीकरण अनिवार्य केलंय. त्या अनुषंगानं महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग असोसिएशनच्या वतीनं परिचारिकांसाठी कोल्हापुरातील शेंडा पार्कात 10 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळेचं उद्घाटन CPRचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, फेडरेशनच्या अध्यक्षा हशमत हावेरी यांच्या हस्ते झालं. कार्यशाळेला 1000हून अधिक परिचारिकांची उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक निलेश पेंडसे, रुपाली बळीवंत, प्रिया शिंदे, पूजा भोजने, मंगेश कुंभार, रुपाली सुतार, प्रियांका उरुणकर यांनी जिल्ह्यातील परिचारिकांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुठे, जिल्हा परिषद परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा रुपाली डोंगरे, पूजा शिंदे, रुपाली सुतार, सुजाता उरुणकर, मनोज चव्हाण, तानाजी कांबळे, मंगेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील C आणि D वॉर्डमध्ये वाढीव पाणी बिलं आली आहेत. या वाढीव बिलांची जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं महापालिकेसमोर होळी करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. ही बिलं कमी करावीत अशी मागणी संघटनेनं केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील नागरिकांना चालू महिन्याचं पाणी बिल आणि मागील 2 महिन्याच्या बिलामध्ये तफावत आढळून आली आहे.
जे नागरिक 400 ते 500 रुपये बिल भरत होते त्यांना 1500 ते 3000 रुपये इतकं बिल आले. याबद्दल तक्रार करायला गेल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळं आज जुना बुधवारपेठ अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढीव बिलांची होळी करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. बिल कमी करण्याच्या मागणीसह तक्रारींचा पाढा अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासमोर वाचण्यात आला. जर बिल कमी करण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी संघटनेचे सुशील भांदिगरे यांनी दिलाय. ज्यावेळी आम्ही पाणीपुरवठा ऑफिसमध्ये विचारायला गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलीत की आमचे 6 महिने झालं मीटर नाही, आमच्याकडे कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, थेट पाईपलाईनचं तुमच्याकडे पाणी आले त्यामुळे प्रेशरनं मीटर पळत असेल, अशी आम्हाला कारणं दिली गेलीत. पण ह्या महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला याचा भुर्दंड बसत आहे. म्हणून आम्ही आत्ता त्यांना सांगितलेलं आहे की वाढून आलेली जी बिलं आहेत ती त्वरित तुम्ही कमी करा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. आत्ता महापालिका दारामध्ये आम्ही जी वाढून बिलं आलेली आहेत त्याची इथं होळी केलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा इथं जाहीर निषेध केलेला आहे. यावेळी उदय भोसले, गणेश जाधव, धीरज मुळे, इम्रान नुराणी, उदय कोळेकर, संतोष दिंडे, अनिल पाटील, सागर आयरे आदी उपस्थित होते. भूकंपाच्या तीव्रतेनुसार इमारतीचं सुरक्षित बांधकाम कसं करावं याबाबत इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स सेंटरच्या वतीनं येत्या शनिवारी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. सेंटरचे चेअरमन प्रशांत हडकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. भूकंपाच्या तीव्रतेनुसार इमारतीचं बांधकाम कसं करावं याबाबत शिवाजी विद्यापीठात शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स सेंटर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सेंटरचे चेअरमन प्रशांत हडकर यांनी दिली. या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनियर्स, स्ट्रक्चरल कन्सल्टंट, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगतज्ज्ञांना भूकंपाच्या तीव्रतेनुसार इमारतीचे सुरक्षित बांधकाम कसं करावं याबाबत प्रोफेसर योगेंद्र सिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनियर डॉक्टर विजय खोसे हे मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार बैठकीला प्राध्यापक महेश साळुंखे, प्रशांत हावळ उपस्थित होते. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर धनसागर वाकडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच रोबोटिक BMG युरेटेरोप्लास्टी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मूत्रनलिकेतील अरुंद भाग पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आलंय. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या या रुग्णावरती यापूर्वी मूत्रपिंडातील खडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी अरुंद मूत्रनलिकेचं निदान करण्यात आलं. त्यावर उपाय म्हणून स्टेंट बसवण्यात आला होता. मात्र 6 महिन्यांनंतर स्टेंट काढल्यानंतर काही दिवसातच रुग्णाला पुन्हा त्रास सुरू झाला. रुग्णाचं वय आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीचा विचार करता या आजारावर कायमस्वरूपी उपाय म्हणून रोबोटिक शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या गालाच्या आतील मांसल भागाचा वापर करून तो मूत्रनलिकेच्या अरुंद भागावर प्रत्यारोपित करण्यात आला. त्यामुळं मूत्रनलिका नैसर्गिकरित्या रुंद झाली असून वारंवार होणाऱ्या लघवीच्या त्रासातून रुग्णाला कायमचा दिलासा मिळाला. मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर धनसागर वाकळे यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळं रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद बरे होण्याचा लाभ मिळाला. मूत्रवाहिनीत येणारे अडथळे, वारंवार होणारी किडनी स्टोन तसंच जटिल मूत्ररोगांवरील उपचारांसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा वापर भविष्यात अधिक प्रभावी ठरणार आहे. यावेळी ॲस्टर आधारचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणं आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं सांगितलं. हॉस्पिटलचे CEO डॉक्टर डॅडल फर्नांडिस यांनी या प्रगत उपचार पद्धतीचा लाभ कोल्हापूर आणि परिसरातील रुग्णांना मिळावा यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू
अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, ईडीकडून अनिल आणि टीना अंबानींना नवे समन्स. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकानं छडीचा वापर करणं हा गुन्हा नाही, केरळ उच्च न्यायालय. ईश्वरानं तुम्हाला प्रचंड संपत्ती दिली आहे, या आशीर्वादाचं रूपांतर शापात करू नका. घरचे भांडण चव्हाट्यावर आणू नका. दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरे. राज ठाकरे लहान भाऊ ते कडक आणि चांगले नेते, भगतसिंह कोश्यारी यांचे प्रत्युत्तर. मोदींना न घाबरता उलट त्यांच्या जवळ जाण्याचा दिला सल्ला. चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल. अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. रोहित पवारांना तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील सांगली जिल्ह्यातील डिग्रजमधील नागेश मलमे यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात त्यांचे सहकारी अजय सायमते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील लक्ष्मी इंडस्ट्रीज फाटाजवळ हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यातील डिग्रजमधील 2 युवक हुपरीतील जत्रेसाठी जात होते. यावेळी इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या लक्ष्मी इंडस्ट्रीज फाटा इथं समोरून येणाऱ्या टेम्पो आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सांगली जिल्ह्यातील डिग्रजमधील नागेश मलमे याचा जागीच मृत्यू झाला, तर सहकारी अजय सायमते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून टेम्पो चालकानं पळ काढलाय. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायद्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाज यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे, अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं कठोर कायदा करावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी आता रस्त्यावरील लढा देण्याचा निर्धार त्यांनी केलाय. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या 13 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं या विषयावर अभ्यास करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना केली होती. मात्र या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण होत आलं तरी अद्याप कोणताही ठोस कायदा अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे येत्या 13 तारखेला शासन निर्णयाची फोटो फ्रेम भेट देऊन सरकारला त्यांच्याच आश्वासनाची आठवण करून देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत झालाच पाहिजे, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला हिंदू जागरण मंचच्या कोल्हापूर जिल्हा सहयोजिका डॉक्टर अश्विनी माळकर, विश्व हिंदू परिषदेच्या अश्विनी ढेरे, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शोभाताई शेलार यांच्यासह इतर हिंदुत्ववादी महिला उपस्थित होत्या. कोल्हापुरातील जरग फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी शिवपार्वती हॉलमध्ये गणपती अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं. आपली धार्मिक संस्कृती आणि त्यातील विविध स्तोत्र आणि मंत्र यामागं शास्त्रीय आधार आहे. ही स्तोत्र आपल्याला एक सकारात्मकता देतात. सामूहिक पठण तर एक प्रकारे मेडिटेशनचंच काम करत असतात. यासाठीच जरग फाउंडेशनकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महिलांना मेघा बांभोरीकर यांनी मार्गदर्शन केलं. याचं नियोजन वैभवी जरग आणि सर्व कमिटी मेंबर्सनी केलं. या पठणात 100 महिला सहभागी झाल्या होत्या. गेल्या 10 वर्षांपासून समाजातील अंध, कुष्ठ, अपंग, एड्सग्रस्त, अनाथ, मतिमंद आणि वैफल्यग्रस्त अशा समाजातील विविध घटकांसाठी जरग फाउंडेशननं कायमच योगदान दिलंय.
कोल्हापुरातल्या पंचगंगा स्मशानभूमीला शेणींची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून जरग फाउंडेशननं पंचगंगा स्मशानभूमीला 5,000 शेणी दान केल्यात. या शेणीदान उपक्रमातून तिच्या प्रती आपलं कर्तव्य बजावत जरग फाउंडेशननं महिला वर्गात एक सहिष्णुतेची भावना रुजवली आहे. या उपक्रमासाठी जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग, दीपा कांबळे, आशा पाटील, सारिका पाटील, सुलेखा सुतार आणि लता पुजारी उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील वाकरे कुडित्रे रस्त्यावर निवडणुकीनंतरही भानामतीचा प्रकार करण्यात आला. यावेळी वाकरेचे ग्रामपंचायत सदस्य लखन पाटील यांनी भानामतीचे साहित्य एकत्र करून पेटवले. वाकरे कुडित्रे रस्त्यावर निवडणुकीनंतरही भानामतीचा प्रकार समोर आलाय. गावच्या वेशीवर 10 नारळ फोडण्यात आले होते. या ठिकाणी सुया मारलेले लिंबू, हळदी कुंकू आढळून आले. याबाबतची माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य लखन पाटील यांनी हे सर्व नारळ आणि साहित्य पेटवून दिलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोदी सरकारनं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवलाय. राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल, डेटासह एप्स्टीन फाईल्स आणि व्यापारी करारावरून केंद्र सरकारवर केला जोरदार प्रहार. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजर्षी शाहू आघाडीचा असावा असं आम्हालाही वाटतं, मात्र आम्ही महायुतीसोबतच राहू, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी स्पष्ट केली भूमिका. सत्ताधाऱ्यांनो, मेल्यानंतर काही नको, जिवंतपणी पेन्शन वाढ द्या, EPS पेन्शन धारकांची मागणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांवरील वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत हरीश कांबळे यांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका. 5 मार्चला होणार सुनावणी. आणि कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.